नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 3 जूनच्या भागामध्ये मित्रांनो, आता लाल महालात गेल्यानंतर ज्योतिराव आता उठून उभे राहतात आणि म्हणतात, जिच्या जीवावर आपण ही लढाई लढत होतो तिचाच ऐनवेळी नकार. ऐन समुद्रात माझं गलबत बुडाल्यासारखं झालं ग. आणि मित्रांनो, आता ज्योतिराव असं बोलत असतात आणि राजाराम तर धक्क्यानेच त्यांच्याकडे बघत असतात. आणि आता सावित्रीमाई म्हणते, माझं जरा ऐकावं, माझा पण नाईलाज आहे, काही मर्यादा आहेत मला. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अगं मर्यादांचं मी पाहिलं असतं, पण त्याच्या आधी तुझा होकार यायला हवा होता, पण नाही आला. सावित्री, शाळा बंद पडण्यापेक्षा मला जास्त दुःख या नकाराचं झालं. कारण तू एकटी आहेस. ते मी हे जे का करतो, कशासाठी करतो, सगळं माहिती आहे. तर तेव्हा सावित्रीमाईच्या डोळ्यातून आता पाणी येतं आणि ती म्हणते, माझं चुकलं, चुकलं माझं, पण मी तरी काय करू. तेव्हा ज्योतिराव आता बाजूला जात म्हणतात, काय करणार, बरोबर आहे, काय नाही करणार, आपण ना जसं वर्षानुवर्षे बघत बसलोय ना तसंच बघत बसायचं. आणि म्हणतात, शेतकरी शेत खपुनी करती पट्टीची भरती, मिळेना लंगोटी पुरती, लहान चिटुकली पोरे करती ढोरांच्या वरती, जोडे नाही पाय पोळती, शिकावे कोणी शिकवावे कोणी, स्त्री गुलामीची धनी, संकोच पडतो मनोमनी. आणि मित्रांनो, आता असं ज्योतिरावांनी म्हटल्यानंतर सावित्रीमाई सुद्धा पुढे येते आणि म्हणते, नाही असं नाही हो, असं म्हणू नका. तर ज्योतिराव म्हणतात, खरं तेच सांगतोय मी सावित्री, एका अविद्येने केवढा मोठा अनर्थ होतो माहिती आहे ना तुला. आणि मग काय होतं, आपणच लिहायचं आणि त्याच्याकडे पाठ फिरवून चालायची, योग्य आहे का हे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, नाही. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री, शहाजीराजेंनी शिवबांना राजमुद्रा दिली. लोकांच्या कल्याणासाठी असलेली प्रतिपंत्रेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी ती राजमुद्रा घेऊन जिजाऊ या वास्तूत आल्या. जर जिजाऊ त्या राजमुद्रेकडे नुसत्या बघत बसल्या असत्या किंवा त्याच्यावरचा मजकूर पाठ करत बसल्या असत्या तर स्वराज्य उभं राहिलं असतं का. तर तेव्हा सावित्रीमाई नाही असं म्हणते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, जिजाऊंनी परिस्थितीच्या आयाळीला हात घातला, शिवबांच्या हातात तलवार दिली आणि त्या स्वतः रणांगणात उतरल्या एकट्या, म्हणून स्वराज्य उभा राहिलं. तेव्हा त्या सावित्रीमाई म्हणते, येते माझ्या ध्यानात. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हे बघ सावित्री, तू काय माझी गुन्हेगार नाहीस, तू स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेस, म्हणून तू माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या पाठीशी उभी असायलाच पाहिजे, असं काही नाही. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, असं कसं म्हणता हो, ज्योती वजा केलं तर काय आहे माझ्या आयुष्यात, मी तुमच्या पाठीशी होते आणि हाय बी. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, अगं मग शाळेला तोरणा म्हणणारी जिजाऊंची लेक त्यांच्या आदर्शावरती पाऊल ठेवायला का डगमगली, नवरा पाठीशी असताना सुद्धा एका शाळेचा कारभार हातात घ्यायला का घाबरली. आणि असं ते बोलत असताना मित्रांनो, आता मोरोपंत आणि तात्यासाहेब सुद्धा तिथं येतात. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर तात्यासाहेब म्हणतात, ज्योतिराव, अहो घाबरल्या असतील वहिनी, याआधी कोणत्याही स्त्रीने पंतोजी होऊन विद्या शिकवली नाही, म्हणूनच नकार दिला असेल त्यांनी, त्यात काय एवढे. तर तेव्हा मोरोपंत सुद्धा म्हणतात, ज्योती, भारीच चिडकोर बोवा तू, लगेच बाळ्या सरसावतोस. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, पण अन्यायाविरोधात. आणि आता परत सावित्रीमाईला विचारतात, सावित्री, तुला महिला पंतोजी होऊन शाळेत शिकवायला आवडेल का नाही, स्पष्ट सांग. आणि एवढा वेळ मित्रांनो, आता शांत बसलेले राजाराम म्हणतात, सावित्री, अजिबात होकार देऊ नकोस, घरी चल. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, घरी. तर तेव्हा राजाराम म्हणतात, वय वय, घरी चल. हे बघ, गावाआधी घरचा विचार कर, आई दादांचा विचार कर, बोल काय करतेस. तर तेव्हा आता राजाराम असं म्हणत असतात, पण तात्यासाहेब तर आता सावित्रीमाईला ज्योतिरावांच्या बाजूनेच आता समजावून सांगू लागतात. म्हणतात, वहिनी, ज्योतिरावांचे कार्य मोठे आहे, त्याला नकार देऊ नका. आणि मोरोपंत सुद्धा म्हणतात, वहिनी, पंतोजीचे काम स्वीकारा. तर तेव्हा राजाराम परत म्हणतात, सावित्री, हे बघ, मी तुझा थोरला धीर आहे आणि त्या नात्यानं मी तुला सांगतोय, यांचं कोणाचं काही बी ऐकू नकोस, घरचा विचार कर आणि घरी चल. सावित्री, हे बघ, विचार करू नकस, चल घरी चल तू. आणि मित्रांनो, अखेर आता सावित्रीमाई म्हणते, म्हणजे ती ज्योतिरावांना म्हणते, मी घरी जाते. आणि तेव्हा तर आता तात्यासाहेब आणि मोरोपंत दोघांना सुद्धा धक्का बसतो. तर सावित्रीमाई पुढं म्हणते, स्त्री पंतोजी होणं मला मान्य नाही. आणि ते ऐकल्यानंतर तर मित्रांनो, तर राजाराम तर खुश होतात, पण सावित्रीमाई पुढं म्हणते, असं मी कधी बी म्हणणार नाही. आणि तेव्हा मात्र आता ज्योतिरावांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि आता तात्यासाहेब आणि मोरोपंत दोघं सुद्धा सावित्रीमाईकडेच बघू लागतात.
तर ज्योतिराव विचारतात, म्हणजे? तेव्हा तात्यासाहेब तर खूपच खुश होतात आणि म्हणतात, अहो म्हणजे काय म्हणजे? दुधात साखर पडली, वहिनींनी होकार दिला. तर तेव्हा ज्योतिराव सुद्धा एकदम आनंदित होऊन सावित्रीमाईकडे बघत असतात आणि म्हणतात, सावित्री? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, वय. आणि इकडे मोरोपंत तर हसतच असतात, पण राजाराम मात्र खूप नाराज झालेले असतात. तर सावित्रीमाई आता पुढं म्हणते, वय, या वास्तूची शपथ घेऊन मी सांगते, आता मी मागे हटायची नाही. मुलींची शाळा बनणार आणि म्या बाई पंतोजी म्हणून उभी राहणार. आणि आता तर मित्रांनो फक्त राजाराम सोडून बाकी सर्वजण खूपच खुश होतात. आणि त्यानंतर मित्रांनो आता घरी आल्यानंतर जेव्हा घरात ही गोष्ट कळते, तर तेव्हा ज्योतिरावांची आई तर डोक्यालाच हात लावते. म्हणते, अरे डोसकं बिस्कं फिरलंय काय तुझं? आता तू सावित्रीला पंतोजी म्हणून उभा करणार आहेस वय? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हो, तिला आशीर्वाद द्या. तेव्हा दादा तर एकदम घाबरतात आणि म्हणतात, अरे कसला आशीर्वाद द्या? अरे किती गुतडा करशील रे देवा? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, दादा दादा, अहो यात काहीच गुतडा नाहीये. अगदी सोपं आहे. म्हणजे बघा, शाळेतल्या मुलींना महिला पंतोजी पाहिजे आणि आपल्याकडं सावित्री आहे. तिला चांगली समज आहे, उत्तम जाण आहे, चांगली अक्षर ओळख आहे. ती शाळा एकदम उत्तम सांभाळेल आणि म्हणून सावित्रीला पंतोजी करायचं आहे. तर तेव्हा दादा म्हणतात, हे बघ, मला काय हे पटत नाही बाबा. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, हे बघ, आतापर्यंत तू जे काही बी केलंस ना ते ठीक होतं. पण आता सावित्री मुलींना शिकवणार हे कुणाच्या बी पचनी पडायचं नाही र. तर तेव्हा दादा म्हणतात, वही की, अरे अख्ख्या पुण्याला आग लागल बघ. हे बघ, म्या काय म्हणतो, त्या परासनं आपण आपल्या वाटेनं गेलेलं बरं. त्यावर ज्योतिराव म्हणतात, माझा निर्णय झालाय आणि सावित्री पण तयार आहे. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, कशी ही अशी? मारून मुटकून रुसवून फुगून? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाही आई, समजावून सांगितल्यानंतर तयार झाली आहे ती. तर तेव्हा दादा म्हणतात, हे बघ ज्योती, तुझ्याबरोबर सुनबाईसने हाकनाक त्रास होईल र. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, दादा त्रास तर होणारच, पण त्याशिवाय काही साध्य पण होणार नाही. त्रास होईल म्हणून गप्प बसणं मला मान्य नाही. त्यामुळे शाळा सुरू होणारच. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, म्हणजे रोज सुनबाई बाहेर जाणार? तर तेव्हा ज्योतिराव हो असं म्हणतात आणि सांगतात, घर ते भेडेवाडा आणि भेडेवाडा ते घर, रोज. तर तेव्हा दादा विचारतात, अरे मग अन्न देवा कसं? पुण्यातलं भूदेव गप्प बसणार नाहीत. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, दादा त्यासाठी मी खंबीर आहे, मी बघून घेतो. पण तुम्हाला एक विनंती आहे, सावित्रीला घरातून विरोध करू नका. म्हणजे तुमचा विरोध जरी भीतीपोटी असला ना, तरी या क्षणी विरोध नको. असं तेवढंच सांगून आता ज्योतिराव तिथून निघूनच जातात. पण दादा त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असतात, पण ते काही थांबत नाही, तिथून निघूनच जातात. आणि आता त्यामुळे हे दोघे सुद्धा आता खूप काळजीत पडतात. तर ज्योतिरावांची आई विचारते, आता व? तेव्हा दादा म्हणतात, आता काय गप बसायचं, जे घडतंय ते मुकाट्यानं बघायचं. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अवं वाटलं होतं पोर संसाराला लागल, बाहेरच्या तक्रारी कमी होत्याल, पण कसलं काय, हे तर समजा विपरीतच घडलं वो. तर तेव्हा दादा म्हणतात, नाकातोंडाशी पाणी आलंय आपल्या, काय होईल कसं होईल? आता काळजीचा दोरा, चिंतेची फुलं रोज ववायची, करा मोठमोठा हार आणि घाला सवताच्या गाळ्यात, त्याशिवाय दुसरं काय बी नाही. असं म्हणून ते आता खूप रडत असतात, त्यांना खूप त्रास होत असतो. तर त्यानंतर मित्रांनो आता ज्योतिराव परत इकडे आता भिडेवाड्यामध्ये येतात आणि त्यांच्यासोबत तात्यासाहेब आणि मोरोपंत सुद्धा असतात. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, शाळेतून निघून गेलेल्या मुली परत शाळेत कशा आणायच्या? तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, मुली येतील ज्योतिराव, त्यांच्या घरच्या मंडळींना मी समजावेन. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, मग काय कामच झाले. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, अहो पण अडचण एक आहे, की मुलींना शिकवण्यासाठी वहिनी जर का पंतोजी म्हणून काम करण्यासाठी तयार असतील, तर त्यांना 4थी पास व्हावे लागेल. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, नाही नाही, असं कुठे आहे? तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, मोरोपंत असेच आहे, 4थी पास ही किमान पात्रता आहे, त्याशिवाय पंतोजी होता येत नाही. आता त्याचे आपण काय करणार आहोत? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, ते जरा अवघड आहे तात्या, कारण कालपर्यंत सावित्रीने शिकवायचं हे ठरलं नव्हतं. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, बरोबर आहे, काल त्या तयार झाल्या खऱ्या, परंतु हे काम सुरू करण्याआधी त्यांनी 4थी पास व्हायलाच हवे. आणि असे हे तिघे बोलत असतात, इतक्यातच आता काकासाहेब तिथं येतात आणि म्हणतात, म्हणजे 4 वर्षे फुकटच गेली. तर तेव्हा तात्यासाहेब बाबा समोर त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असतात, पण काकासाहेब आतमध्येच येतात आणि म्हणतात, म्हणजे आता त्या कराराचा काडीमात्र उपयोग होणार नाही.
समजले काय? आता भेट 4 वर्षानंतरच, असं ते ज्योतिरावांनाच सांगतात आणि म्हणतात तोपर्यंत इथल्या काही मुली सासरी पाठवल्या जातील आणि इथून पुढे मी तात्याचे काहीही ऐकणार नाही. या दोन्ही खोल्या इतर कोणास तरी भाड्याने देणार आहे. तुमचे ते स्त्री शिक्षणाचे समाज विघातक विचार गुंडाळूनच ठेवा भाषणात. समजले काय? अरे तू कोण आणि करतोयस काय याचे काहीतरी भान ठेव. फुले आहेस ना, मग तुझ्या हातात फुलेच शोधतील. इतर उपद्व्याप कशास करतोस रे? आणि असं सर्व काही बोलून आता ते तिथून निघून जातात. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मी काय म्हणतो, स्त्री पंतोजी होण्यासाठी 4थी पास होणं आवश्यकच आहे का? याची एकदा चौकशी करावी. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात ते संयुक्तिक आहे. तर इकडे मित्रांनो आता घरामध्ये सावित्रीमाईचं सगळं काही आवरून झालेलं असतं आणि ती आता ज्योतिरावांच्या आईना म्हणते, सासूबाई सगळं झालंय आवरून, मी जाऊ का आता उजळणीला? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, सावित्री पुन्यांदा एकदा विचार कर, या भानगडीत पडू नकस ग. अगं तुला तरी पटतंय का हे समज? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, जी मला पटतंय. तर तेव्हा ज्योतिरावांची आई विचारते, तू शाळेत जाऊन शिकवणार आहेस? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, हा म्हणजे आत्ताच नवं, पूर्वीपासूनच पटतंय की, म्हणून तर हातात खडू आणि पाटी घेतली. आणि सासूबाई तुम्हाला बी पटल, एक शिक्षण नाही म्हणून गोरगरिबांचे लई हाल होतात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अगं होतायत तर होऊ देत की, तुम्हाला कशाला दुनियाचे उठाठेवी पाहिजेत? तू आपलं निभूतीनं संसार कर की. आणि बाईच्या जातीला काय पाहिजे असतं? आयुमरण आलं की बास. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, आयुमरण म्हणजे? तर तेव्हा ज्योतिरावांची आई सांगते, आयुर्मरण म्हणजे नवऱ्याच्या आधी मरण. भरल्या कपाळानं बायको गेली ना, की मग तिच्या आयुष्याचं सार्थक होतं बघ. स्वर्ग मिळतो तिला. आता हे समज करून मिळणार आहे का स्वर्ग? म्हणून म्हणते हे साळाबिळा नका आपल्याला. कशापायी पाहिजे? तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, ते आयुर्मरण कवा मिळतं? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अगं कवा म्हणजे नवऱ्याची मर्जी राखली, त्याच्या मनानुसार वागलं आणि त्याचं समद ऐकलं ना, की मग आयुर्मरण मिळतं बघ. तर तेव्हा सावित्रीमाई तर हसते आणि म्हणते, मी बी तेच करते की. मी त्यांची मर्जी मोडत नाही आणि ते माझी मर्जी मोडत नाहीत. आणि स्वतःसाठी कुठं काय करतात हो ते? गोरगरिबांच्यासाठी करतायत. त्यांची सोबत नको का करायला? असं या दोघी बोलत असतात. इतक्यातच मित्रांनो तिकडून आता ज्योतिराव सावित्री, सावित्री असं म्हणून आतमध्ये येतात आणि म्हणतात, सावित्री आवर, आपल्याला एका महत्त्वाच्या व्यक्तीला भेटायला जायचं आहे. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, महत्त्वाची व्यक्ती कोण? आणि सावित्रीमाईने असं विचारल्यानंतर आता हे दोघे सुद्धा एकदमच म्हणजे लगेचच तिथून आता मिशनरी शाळेमध्ये पोहोचतात आणि तिथे एकटी मॅडम शिकवत असते. तर तेव्हा ज्योतिराव त्यांना विचारतात, मे आय कम इन मॅडम? तर त्यांना बघितल्यानंतर ती मॅडम उठून उभी राहते आणि म्हणते, कम इन ज्योतिराव, हाऊ डू यू डू? मे बी यू अँड फ्लो स्टेशन? तर तेव्हा आता ज्योतिराव सावित्रीमाईला ये असं म्हणून इशारा करतात आणि दोघं सुद्धा आतमध्ये येतात. तर तेव्हा ज्योतिराव त्या मॅडमना म्हणतात, नमस्कार, ही माझी पत्नी सावित्री, असे म्हणून सावित्रीमाईची ओळख करून देतात. तेव्हा सावित्रीमाई सुद्धा त्यांना नमस्कार करते. तेव्हा ज्योतिराव सांगतात, हिला तुमच्या शाळेत शिकायचं आहे. तर तेव्हा ते मॅडम म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमची वाईफ शिकायला तयार झाली. तर क्लास ॲडमिशन प्रोसेस काय असते मी सांगते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाही पहिली नाही मॅडम, माझी विनंती आहे की तुम्ही थेट 4थीच्या वर्गात तिला प्रवेश द्यावा. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर सावित्रीमाईला तर धक्काच बसतो आणि ती आहो असं म्हणत असते. तर तेव्हा ज्योतिराव तिला इशाऱ्याने शांत बसायला सांगतात. तर तेव्हा ते मॅडम म्हणतात, व्हॉट क्लास? नो नो, ते स्कूलच्या नियमात बसत नाही. स्टुडंट एकदम 4th क्लास कसा बसेल? दिस इज इम्पॉसिबल. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, डोंट माइंड मॅडम, पण पहिलीच्या वर्गात तुम्ही काय शिकवता? अक्षर ओळख ना, बरोबर ना? आणि दुसरीच्या वर्गात तुम्ही लिहायला वाचायला शिकवता. तर तेव्हा त्या मॅडम म्हणतात, राईट. इन 3rd क्लास आम्ही नीतिकथा, गृहपाठ शिकवतो. ऑल्सो टीचिंग अ जीजस क्राइस्ट. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तेच सांगतोय मॅडम, तिला लिहिता वाचता येतं. बोधपाठ, नीतिकथा, तुमच्या गॉड येशूच्या गोष्टी, सगळं काही ठाऊक आहे तिला. तर तेव्हा ते मॅडम म्हणतात, इट्स सरप्रायझिंग, पण हे नियमात बसत नाही. आणि तेव्हा मात्र आता ज्योतिरावांना काकासाहेबांचे शब्द आठवू लागतात. ते म्हणालेले असतात, आता त्या कराराचा काडी मात्र उपयोग नाही. मी या दोन्ही खोल्या इतर कोणास तरी भाड्याने देणार आहे. ते तुमचे स्त्री शिक्षणाचे समाजविघातक विचार
गुंडाळूनच ठेवा बासणात. आणि तेव्हा त्या मॅडम म्हणतात, सॉरी ज्योतिराव, स्कॉटिश मिशनरीचे नियम कडक आहेत. रूल्स आर व्हेरी स्ट्रिक्ट. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, माहिती आहे मॅडम, नियम कडक असतील. मी मोठं विधान करतोय, पण जीजस क्राइस्टने सुद्धा मानवतेच्या कल्याणासाठी अनेक वेळा नियम डावललेत. तर तेव्हा त्या मॅडम म्हणतात, नाही असे नाही, मला एक एक्झाम्पल सांग. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मॅडम, तुमच्या येशूने लोकांना बरं केलं आणि मानवतेचं कल्याण हे नियमांच्या पेक्षा महत्त्वाचं असं सांगितलं. बरोबर ना? कर गोळा करणाऱ्या पापी समजल्या जाणाऱ्या लोकांशी त्याने संवाद साधला आणि त्यांना सुधारण्याची संधी दिली. दिली ना? ज्याने पाप केलं नाही त्यानेच पहिला दगड मारावा. हे वाक्य खरं तर नियमबाह्य होतं, पण त्या वाक्यानेच त्या व्यभिचारी स्त्रीचा जीव वाचला. बरोबर ना? तर तेव्हा त्या मॅडम आता म्हणतात, बरोबर. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मग आपण सुद्धा त्या दयाळू प्रभूच्या दृष्टीने पहा. तर तेव्हा त्या मॅडम म्हणतात, ज्योतिराव, आय कॅन अंडरस्टँड, बट असं त्या म्हणत असतात. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मॅडम, एक तर आमच्या समाजात स्त्री घराच्या बाहेर पडत नाही. शिकणं तर फार दूरची गोष्ट आहे. तुमच्या समोर एक शिकलेली स्त्री उभी आहे. तुम्हाला ती संधी आहे. आपण थेट तिची तिसरीची परीक्षा घ्या. जर जर ती नापास झाली ना, तर मग मी तिला पहिलीच्या वर्गात बसवेन. पण जर ती पास झाली तर तिला चौथीच्या वर्गात प्रवेश द्या. आणि असं मित्रांनो, आता ज्योतिरावांनी सांगितल्यानंतर त्या मॅडम विचार करू लागतात आणि म्हणतात, आमीन. आणि त्या मॅडमनी असं म्हटल्यानंतर आता ज्योतिराव खुश होतात आणि म्हणतात, आभारी आहे, थँक्यू मॅडम. आणि त्यानंतर ते आता तिथून निघून जातात. आणि त्यानंतर आता ते भिडेवाड्यामध्ये येतात. आणि वर्गात आल्यानंतर सावित्रीमाई म्हणते, नाही, मला हे समजा नाही पेलायचं मालक. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, पेलल सावित्री, तू नक्की करून दाखवशील. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो पहिली नाही, दुसरी नाही, डायरेक्ट तिसरीची परीक्षा द्यायचं म्हटल्यावर कसं जमल. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हे बघ, तू देशील आणि पाससुद्धा होशील. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, नाही नाही, बळबळ घोड्यावरती बसवताय तुम्ही मला. मला नाही जमायचं, थोडं बेतानं घ्या. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, घेतलं असतं गं सावित्री, पण वर्ष 6 महिन्यानं खूप गोष्टी बदलतात. बरं, एवढ्या मेहनतीने मिळवलेल्या मुली परत येतीलच याची खात्री नाही. पुढं माणसांचे विचार बदलतात आणि मला वाटतं त्या तापल्या लोखंडावरती घाव घालावा. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, होय, मला या समजायचं लई दडपण येतंय. घरात किती कामं असतात, कुणाला काय हवं नको ते बघायचं असतं. आता बरं मी अभ्यास कुठं करू, आणि तो बी एकदम तिसरीचा. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हे बघ सावित्री, अगं काहीच अवघड नाही. आणि जिथं तुला जड जाईल तिथं मी आहे ना, मी सांगन तुला. आता बघ सावित्री, तू निवाड्याच्या वेळी माझ्याबरोबर आली होतीस, किती मुद्देसूद बोलली होतीस, आठवतं? आणि तेव्हा सावित्रीमाईला ते आठवतं. सावित्रीमाई त्यावेळी म्हणालेली असते, तुमच्याकडं एक जनार्दन आहे, तो आमच्याकडं अख्खा जनता जनार्दन आहे. प्रायश्चित्त त्याला द्यायला पाहिजे ज्याचे अपराध सिद्ध झालेत. आणि अपराध तर तुमचे सिद्ध झालेत, ते बी युगायुगांचे. आणि ते आठवल्यानंतर आता ज्योतिराव तिला म्हणतात, आता मला सांग, तेव्हा तू जे काही बोलली होतीस त्याचा कुठे अभ्यास केला होता का? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, नाही. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तरी पण मोठमोठ्या पंडितांना गपगार केलंस ना तू. अगं मग त्याच्या पुढं तिसरीचा अभ्यास काहीच नाहीये. म्हणजे काय, नीतीपाठ, बायबलमधल्या थोड्या गोष्टी आणि गणित, बास एवढंच. अगं काही 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 अवघड नाहीये तुला. तर तेव्हा सावित्रीमाई तरीसुद्धा नाहीच म्हणत असते. म्हणते, मला नाही वाटत मला जमल. नाही नाही. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री सावित्री, अगं अशी संधी परत यायची नाही. आणि म्हणतात, बघ आता काही दिवसात नियम बदलतील. म्हणजे हे कंपनी सरकार स्थिर होत चालले, पण तरीही ते भूदेवांना दुखवणार नाहीत. भूदेवांची इच्छा आहे की स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षण मिळता कामा नये. त्यात आता कंपनी सरकार विचार करतंय का फक्त ब्राह्मणांच्या मुलांनाच शिक्षण द्यायचं. त्यासाठी त्यांना 5 रुपये स्कॉलरशिप द्यायची. आणि जर हे असं झालं ना, तर मग हेच प्रस्थापित लोक स्त्रियांच्या आणि शूद्रांच्या गळ्याभोवतीचे फास आवळत जाणार. आणि मग सगळं अवघड होईल सावित्री, खूप विरोध होईल. आणि त्यासाठी सावित्री, तुला आत्ताच परीक्षा देणं गरजेचं आहे. जर धर्माच्या नावाखाली स्त्री शिक्षणावरती बंदी आली आणि इंग्रज सरकारांनी जर ते मान्य केलं ना, मग पुन्हा वर्षानुवर्ष स्त्रीला परत गुलामीचंच जीवन भोगावं लागल. विचार कर सावित्री, आपल्याकडं फक्त 3 दिवस आहेत. 3 दिवस. आणि मित्रांनो, आता त्या दोघांचं बोलणं बरोबर बाहेर आडोशाला उभं राहून काकासाहेब ऐकतात. आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत
इकडे आता ती बातमी गंगाधर शास्त्रींच्यापर्यंत पोहोचलेली असते आणि गंगाधर शास्त्री म्हणतात तो ज्योत्या सावित्रीला त्रिपंतोजी करायला निघालाय. तिने परीक्षा द्यायला नको आणि जर दिलीच तर तिचा अभ्यास व्हायला नको, असं ते सगळं काही राणोजींना सांगतात. आणि राणोजी आता म्हणतात, वय वय ते समजा आता तुम्ही माझ्यावरती सोडा, असं म्हणून ते तिथून निघून जातात. तर इकडे आता सावित्रीमाई अभ्यास करत असते आणि तेव्हा ज्योतिरावांची आई तिला हाक मारते. तर तेव्हा ज्योतिराव बाहेर येतात आणि म्हणतात ती जरा अभ्यास करते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते तिचा अभ्यासाला राहू देत बाजूला, आजच्या आज मिरची कांडून ठेव. तर तेव्हा ज्योतिराव मनात म्हणतात 3 दिवसांच्या वरती परीक्षा आहे, अभ्यास तर करायलाच पाहिजे. आणि मित्रांनो इकडे तर आज सावित्रीमाई न थांबता न तटता अभ्यास करतच असते आणि ज्योतिराव तिला काही सुद्धा सांगत नाहीत आणि स्वतःच मित्रांनो आता ते मिरची कांडायला घेतात. आणि जेव्हा आता ज्योतिरावांची आई ते सगळं काही बघते तर तिला तर धक्काच बसतो. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.